तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे स्टॉप लॉस. जो स्टॉप लॉस असतो तो कसा कंट्रोल करणार तुम्ही. जर तुम्ही एक बिगनर आहे तर स्टॉप लॉस कसा कंट्रोल करायचे तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओला सांगणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि माझी व्हिडिओ जी आहे ती महत्वपूर्ण नीट ऐका. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करतो. त्याच्या पहिलं माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक कमेंट करा छान. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करू. मित्रांनो, जर तुम्ही स्टॉप लॉसच नाही माहिती तुम्हाला तर तुमची जी अमाऊंट आहे ती सगळी जाईल. स्टॉप लॉस म्हणजे काय की समजा तुमचं 10,000 रुपये, 20,000, लाख रुपयाचं कॅपिटल आहे तर तुम्हाला लाख रुपयाचं कॅपिटलला तुम्ही फक्त 3,000 लॉस घेऊ शकता, 5,000 लॉस घेऊ शकता. तर तुम्ही स्टॉप लॉस 5,000चा लावायचा. म्हणजे 200 ला घेतलाय तुम्ही एखादा शेअर बँक निफ्टी, समजा स्टॉक मध्ये बँक निफ्टी म्हणजे काय बी, समजा बँक निफ्टीचा 200 घेतलाय, तुम्हाला 150 जर लावायचे, 150 पर्यंत आला तो खाली तर माझी ऑर्डर निघणार. तर हे लावायचंय तर ते स्टॉप लॉस निघणार. पण मित्रांनो, लय लोकांना म्हणजे स्टॉप लॉस समजा लावता येतो, पण लावायचा कसा म्हणजे काय. तर मित्रांनो, आज सांगतो तुम्हाला, जर स्टॉप लॉस तुम्ही नीट लावला तर तुम्ही एक परफेक्ट ट्रेडर होणार याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. कारण की तुमचं जर म्हणजे तुम्हाला माहिती केवढा लॉस द्यायचा, काय करायचं, तर तुम्ही आरामात प्रॉफिट मध्ये जाऊ शकता निवांत. तर मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला आता काय करायचं. जर तुम्ही इंडियन मार्केट खेळताय तर त्याचा स्टॉप लॉस लावायची तुम्हाला. तर तुम्ही पहिलं बघा तुमचं कॅपिटल किती. तर जर तुमचं कॅपिटल 20,000 आहे, ठीक आहे, तर आता तुम्ही बँक निफ्टी मध्ये ट्रेड करताय, स्टॉक मध्ये, स्टॉकचा हा वेगळा स्टॉप लॉस असणार. स्टॉकचा आपला स्टॉप लॉस असणार 50 पॉईंटचा स्टॉप लॉस असेल. पण ते शेअरवर डिपेंड आहे. आता शेअरवर डिपेंड आहे म्हणजे कसं काय. आपल्या समजा टाटाचा घेतला, त्याचे एक्झाम्पल देतो मी, त्याची प्राइस चालू आहे 1,200 रुपये, ठीक आहे. तर त्याचा स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता 800 रुपयाचा, 400 पॉईंटचा लावू शकता. आणि जो प्रॉफिट असा तुम्ही स्टॉप लॉस जर लावले तर 800 वरच नाही ठेवायचा. स्टॉप लॉस ट्रेल करायचं कसं ते मी सांगतो. जर तुम्ही लावले स्टॉप लॉस 1,200 रुपयाला, ठीक आहे, म्हणजे 1,200ला घेतलाय आणि स्टॉप लॉस 800 लावलाय. आता तो शेअर गेलाय 1,300ला, तुम्ही 800चा स्टॉप लॉस काढून 900ला लावा. आणि तो जर गेला 1,500ला तर 1,500ला गेलाय तर तुम्ही 1,100चा स्टॉप लॉस लावा. म्हणजे असं ट्रेड करत जायचं, आपण काढायची नाही. जर तुम्हाला म्हणजे लईच भीती वाटते तर तुम्ही काढू शकता अर्धी क्वांटिटी. जर तुम्ही घेतली तर 1,000 शेअर तर 300 काढा असं. पण समजा जर आता तुम्ही बँक निफ्टी, ठीक आहे, तर बँक निफ्टी मध्ये तुम्ही केलेत 10 लॉट ट्रेड, 200ला आहे, आणि ते इंडियन मार्केटमध्ये म्हणजे इंट्राडेच असणार, ठीक आहे. तर इंट्राडे मध्ये तुम्ही घेतलेत 10 लॉट, ते तुम्हाला मारायचे एक्झिट. तर तुम्ही एक्झिट मारणार कसे मी तुम्हाला सगळी कसे सांगतो. तर पहिलं काय करायचे तुम्हाला की 200ला जर घेतलंय तुम्ही तर 170चा समजा स्टॉप लॉस लावला 10 लॉट. जर तो 230 गेला तर तुम्हाला अर्धी क्वांटिटी एक्झिट मारायची, कारण की तो वरती बी जाऊ शकतो, ठीक आहे. तर अर्धी क्वांटिटी एक्झिट मारायची म्हणजे तुमचे 5 लॉट एक्झिट झाला, तुमचा प्रॉफिट जो आहे तो बुक झाला 5 लॉटचा. आणि जो स्टॉप लॉस 170चा आहे तो तुम्हाला घेऊन यायचे पुढे 200ला. म्हणजे आता तुमचा स्टॉप लॉस हिट होणार नाही, तुमचा लॉस मध्ये तुम्ही जाणार नाही, तुम्ही आता प्रॉफिट मध्येच येणार आहे, ठीक आहे. तर आता 230 आहे तर 5 लॉट तुम्ही एक्झिट मारले तर 260-70 गेला तर तुम्ही अजून 3 लॉट मारू शकता, 2 लॉट ठेवू शकता. आणि स्टॉप लॉस तुम्हाला लावायचे आता 230चा. म्हणजे असं स्टॉप लॉस ट्रेल करून तुम्ही आपलं जे कॅपिटल ते हळूहळू ग्रोथ करू शकता स्मूथली. तर मित्रांनो, असं करायचं तुम्हाला. एक खट्टी क्वांटिटी एक्झिट मारू नका. आणि तुमच्याकडे जर 10-20 हजार रुपये कॅपिटल आहे त्यांनी शिका. आणि 60-70 जर हजार कॅपिटल असेल तर ते घेऊन मार्केटमध्ये या. आणि असं स्टॉप लॉस ट्रेड करायला तुम्हाला कॅपिटल 60-70 हजार रुपये मिनिमम लागणार आहे. जर तुम्ही 5,000-10,000 रुपये घेऊन येताय तर स्टॉप लॉस ट्रेल होणार नाहीये मित्रांनो. हे आपलं डायरेक्ट बोलतो तुम्हाला. आता तुम्हाला हे बोलून वाईट वाटलं असेल, काय वाटलं असेल, पण मित्रांनो जे आहे ते मी खरं सांगतो. तुम्हाला वाटतंय की म्हणजे हा असं सांगतोय हा बरोबर आहे का. तर मित्रांनो, माझं इंस्टाग्रामचं चॅनेल आहे ओमकार शाने 0091. तर तुम्ही त्याच्यावर बी जाऊन बघू शकता. माझा डेलीचा प्रॉफिट 2,000, 5,000, 9,000 असं आहे. मंथली पीएनएल बी सोडलेलं आहे तर ते बी बघू शकता तुम्ही. तर तसं काय नाही मित्रांनो, म्हणजे एक खात्री करून घेऊ शकता. तर मित्रांनो, असं तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मिळवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओ नवीन सांगण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ.